विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ज्याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं. काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरेंचा संताप. सुनेत्रा पवारांची माफी मागा अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळेस फोडू. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकीवजा इशारा. शरद पवारांचा सुनेत्रा यांच्याबद्दल सुनेबद्दलचा आदर कुठे गेला. संजय काकडेंचा सवाल. 24 तास वाट पाहू अन्यथा सरळ करू. कारवाईवरून काकडेंचा थेट इशारा. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरती मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका. काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या. गुंगी गुडियावरून संजय राऊतांचा निशाणा. राज्यभरात गुंगी गुडिया वक्तव्याचे तीव्र पडसाद. मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या माफीनाम्यासाठी जोरदार निदर्शनं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड. काम सुधारा नाहीतर विकेट पडणार. एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना सज्जड दम. 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळात मोठ्या खांदेपालटाची शक्यता. शिवसेना कोणाची पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. धनुष्यबाण चिन्ह गोठवणार की कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गोंधळाचा. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. राज्यसभेतही काश्मीरच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना मोठा गोंधळ. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू राहुल गांधींच्या भेटीला. संसदेच्या कामकाजावरून चर्चा. खासदार प्रियंका गांधी देखील बैठकीला उपस्थित. मार्क झुकरबर्गनं यावेळेस माफी मागावी. मोदींचा व्हिडिओ हटवल्यानं संसदीय समिती आक्रमक. 3 दिवसांचं अल्टिमेटम देत सेफ हार्बर कायद्याचा लाभ रद्द करण्याचाही इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या बैठकीला सुरुवात. अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी शिष्टमंडळाची 2 दिवसीय बैठक. शिक्षण, न्यायव्यवस्था, E20 सह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त. उदय सामंत, हसन मुश्रीफ, अंबादास दानवेंकडून कोल्हापूरमध्ये पार्थिवाचं अंत्यदर्शन. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघाताचं सत्र सुरूच आहे. पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं दुचाकीस्वाराचा अपघात. 8 ते 10 टाके पडल्याची माहिती. हिरावाडीतील घटनेनं नागरिकांमध्ये संताप. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आज मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुंबईमध्ये 8 तारखेला फडणवीस आढावा घेणार. संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश. 5 वर्षात दानातून आलेल्या पैशांचं आणि दागिन्यांचं ऑडिट होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. मुंबई पालिका रुग्णालयातील OPD सेवा बंद. आजपासून बंद आहे. KEM, नायर, सायन आणि कोपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संपाचा फटका. CCMP पात्रतेचा वाद तापला. रुग्णसेवेवर मोठा ताण. रेबीजचे इंजेक्शन देताना आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. रायगड आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईच्या दादरमधील टिळक भवन परिसरामध्ये 40 वर्ष जुनं वडाचं झाड कोसळलं. दुचाकी 4 वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. झाड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. नांदेडमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती. स्लॅबला पडलेल्या भेगांमुळे पालकांमध्ये तीव्र संताप. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप. तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी. राज्यात एनालॉग पनीरवर 1 वर्षाची बंदी. FDA कडून पत्रक जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार. तुकाराम मुंडेंच्या कारवाईचा धसका. RBI कडून रेपो रेटच्या दरात कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम. कर्जाच्या हप्त्यांमध्ये सध्या कोणताही बदल नाही. करदात्यांना मोठा दिलासा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा डीप फेक व्हिडिओ बनवत सायबर गंडा. पुण्याच्या व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ब्राझीलमधील एका विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.